रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार. पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शुभ सकाळ. तर तुम्ही बघू शकता किती छान असं सकाळी सकाळी वातावरण झालेलं आहे आणि इकडं आहे माझं पारिजातकाचं झाड. त्याला पण छान मस्त फुलं यायला सुरुवात झाली आहे, कारण आता अधूनमधून थोडा थोडा पाऊस येतोय. आणि इकडे बघा गुलाबाचं झाड, ज्याची मी पूर्णपणे छाटणी केली होती, त्याला असं मस्त छान असे कळ्या आल्या. एक मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, दुसऱ्या चॅनलवरती दाखवलं असेल आय थिंक. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फुलंसुद्धा उमललेली आहेत. आता हे इकडं शूट घेत होती, म्हटलं तोपर्यंत चुलीला जाळ लावावं म्हणून मी चुलीला जाळ लावून ठेवलं होतं आणि इकडं माझं शूट घ्यायचं काम सुरू होतं. तर बघू शकता तुम्ही इकडे आता मी सकाळी सकाळीच झाडांना आळी वगैरे करून घेतली मस्त. इकडे चुलीवरती पाणी ठेवलं आणि इकडे बघा छान असं सूर्योदय झाला होता. तर कोण कोण पाऊस नसल्यावर चूल पेटवतं पाणी तापवण्यासाठी ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं बघा सदाफुलीला पण एक मस्त छान फूल आलं होतं. तर ही बघा, ही आहे आमची कोरफड, जी एकदम तुळशी वृंदावनच्या कट्ट्याला चिटकून आहे आणि ती मला उपटून दुसरीकडे लावायची आहे, पण मला काही वेळच भेटत नाही. तर हे बघा, आमच्याकडे तर याला चांदीपाट म्हणतात, पण माझ्या सासूबाई याला चांदणीचं फूल असं म्हणतात. त्या झाडाला पण फुलं आली होती. आणि हे बघा, ही वांग्याची झाडं, याला नुसती फुलं येत आहेत पण वांगी काही येत नाहीत, आणि जे काही वांगे येत आहेत ते किडकीच येत आहेत. तर मी हे सगळी हुन्ना झाडं काढायला सांगितले आहेत. तर तुम्ही बघू शकता, पुढे तुम्हाला दाखवेलच मी की त्यांनी झाडं काढून घेतली. मी 2 झाडं त्यांना ठेवायला सांगणार आहे. आणि कारण बघू म्हटलं, जर त्याला छान अशी फुलं आहेतच, जर छान वांगे आली तर ते आपण ठेवूयात म्हणून. तर बघा भरपूर सारे इकडे गवत आलेलं आहे. नंतर हे बघा, इथं सीताफळीचं झाड खूप सुंदर आले. आता 2 झाडं आहेत, बघू आता ठेवतील की नाही माहीत नाही, कारण भिंतीच्या जास्त जवळ आहे ते. आणि हे बघा गोखरणीचं झाड आहे, इथं निळी गोखरणीचं झाड आहे. खूप सुंदर अशी फुलं येतात त्याला. आणि हे गोखरणीचं मला वाटतं हे आयुर्वेदिक पण आहे, कारण गोखरणीचा चहा वगैरे केला जातो, गोखरणीच्या फुलांचा. गोखरणीच्या फुलांचा सरबत वगैरे पण बनवला जातो आणि आम्ही देवाला पण ठेवतो. महादेवाला खूप प्रिय असतात गोखरणीची फुले. तर हे बघा, माझं मोगऱ्याचं पूर्ण मुळ्यासहित उकरून काढलेलं झाड पुन्हा एकदा नव्यानं छान फुटलं आहे. तर हे बघा, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्या चॅनलवरती, माझ्या महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवरती तुम्हाला मी माझा ब्लॉग शेअर केलेला आहे. तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता की मी नर्सरीमधून झाडे आणली होती. तर तेच हे अंजीरचं झाडं आहे. म्हटलं चला, मला तर आहेच झाडं लावण्याची आवड, पण म्हटलं आपण यावेळी क्षितिजच्या हाताने मस्त अंजीरचं झाड लावून घेऊया, म्हणून इकडे मी त्यालाच झाड लावायला सांगत होती. तर त्याने मस्त छान असं झाड वगैरे लावून घेतलं. तर तुम्ही बघू शकता गवत कसं बाजूला काढतोय आणि माती ढकलतोय झाडाच्या आळ्यामध्ये. खूप हुशार झाला आहे तो, पूर्ण 3 वर्षाचा झाला आहे, पण त्याला आत्ताशी बोलता यायला लागले आणि खूप मस्तीखोर झाला आहे, अजिबात कोणाचं काहीच ऐकत नाही आहे. आणि बघा आता तो टाळ्या वाजवेल, कारण खूप छान वाटतं आम्हाला असं नवीन काहीतरी केलं. मी क्लॅप्स म्हणायच्या अगोदरच तो क्लॅप्स, आता त्याला बघितलं त्याने मी मम्मा व्हिडिओ काढते आहे म्हणून तो बाय बाय करत होता. नंतर दुपारी असंच आमच्याकडे मेंढ्या आल्या होत्या, तर तुम्ही बघू शकता खूप दिवसांनंतर मेंढ्या पाहायला भेटल्या. म्हणजे उन्हाळ्यामध्येच अशा आल्या होत्या, त्याच्यानंतर आत्ताच पाहायला भेटल्या. गवत पण खूप सारं झालं होतं आणि त्या गोडाऊनच्या साईडला चरत होत्या मेंढ्या. मग इकडं झाडं लावली होती दुपारीच, म्हणून लक्ष ठेवायला थांबलेले बाहेरून. आज बऱ्याच दिवसानंतर मस्त शेवग्याची भाजी केली होती. इकडे शेंगा पाडायला आली होती आणि पाहते तर काय भरपूर सारी इकडे मिरच्याची रोपं आली होती. म्हणजे ज्या मिरच्या होत्या खराब झालेल्या ते इकडं अशा बाहेर फेकलेल्या ना मी, खरकटं वगैरे टाकताना, तर त्याचीच ही रोपं उगवलीत आणि खूप सारी आली आहेत. तर हे बघू शकता तुम्ही किती मोठे झाली इकडची रोपे. इथे टोमॅटोचं सुद्धा रोप आहे. आणि आता हेच रोपं मला लावायची म्हणून मी वांग्याची झाडं तोडणार आहे, म्हणजे उपटून घेतली आहेत त्यांनी. आणि बघू शकता इकडे एक हुलग्याचा वेल आला आहे, म्हणजे आमच्यात नेहमी हुलग्याची भाजी असते, हुलग्याचं कडण, आणि तेच उगवलं आहे. आणि हे बघा वेगळंच झाड आहे, म्हणजे काँग्रेसच आहे. आमच्या तिकडे काँग्रेस म्हणतात, पण इकडं सासरी याला धनोरा म्हणतात. ते बघायला भरपूर बिया आल्यात, जसं काही एखादा पुष्पगुच्छ आहे अशा बिया दिसतात त्याच्या. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर काँग्रेस म्हणतात, पण माझे आहो याला धनोरा म्हणतात. चला आपण बघूया. आणखी इकडे पण खूप साऱ्या छोट्या मिरच्या आहेत, जे मी बी फेकलं होतं. थोडेफार धने वगैरे पडले होते ते पण. इथे थोडीशी कोथिंबीर उगवायला लागली आहे.
आणि हे आहे तीळ, माझ्याकडनं सांडले होते आणि तेच तिळाचं उगवलं आहे. हे बघा, हे फुलाचं झाड आहे, याच्या बिया पडल्या होत्या त्या पण उगवून आल्यात. हे बघा इथं तीळ. माझ्या माहेरचे जे ब्लॉग्स होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की तिकडे शेतामध्ये तीळ पेरलेलं. हे बघू शकता, हे तिळाचं झाड इथं छोटं आहे, नंतर हे मोठं असं, आणि इकडं पण भरपूर मोठं आहे. इकडं पण आहे मस्त छान छान खूप सारे मिरच्याची रोपं आली आहेत, पण इकडे सगळा काँग्रेस झाला आहे. मला तर माहितीच नव्हतं की घरीसुद्धा एवढी मिरच्याची रोपं उगवली. साईडला पाहिलं आज, आणि आम्ही 8 दिवस झाले रोपं आणून ठेवलीत, 8 ते 10 दिवस झालं नर्सरीमधून. तीच मी इकडे सकाळी लावलीत. आणि इकडची वांग्याची झाडे आहोंनी सगळे उपटून घेतली जाणार. ही 2 ठेवायला सांगितली होती मी, तर आम्ही ती पण काढून घेणार आहोत. आणि हे बघा इथं मी खराब झालेले कांदे लावले होते. म्हटलं पात खायला होईल, पण बघा क्षितिजने आता बसल्या बसल्या लगेच उपटून घेतलं. गवत काढायला आले आम्ही, पण हे गवत काढायचं सोडून हे खाण्याच्या वस्तूच काढतोय. हे बघा इकडे हे झेंडूची झाडं आणली तेव्हा खूप छोटी छोटी होती आणि आता मोठी झाली आहेत, बघू शकता तुम्ही. जूनमध्ये मी इकडे कोथिंबीर लावली होती, ती आताशी उगवली आहे. शेपू पण क्षितिजला खूप आवडते म्हणून ती सुद्धा लावलेली, तुम्हाला जरा दाखवते मी. हे बघू शकतो तुम्ही इकडेच्या साईडला मी शेपू खूप लावली होती. आणि बघा हे बघा खूप छान आली आहे शेपूची भाजीसुद्धा, एकदम नैसर्गिकरित्या लावलेली घरच्या घरी. कुठलीही रासायनिक खते न वापरता एकदम सेंद्रिय पद्धतीने हे पिकवलेलं भाजीपाला आहे. आणि हा बघा इकडे माझा लाडो बाळ कशा फुलांच्या कळ्या तोडतोय, अजिबात ऐकत नाही, खूप हट्टी झाला आहे. आणि सँडल तर बघा आमचा पूर्ण चिखलाने माखला आहे. कोणाला क्षितिजचे ब्लॉग्स आवडतात त्याने नक्की कमेंट करा. हा बघा पाऊस यायला लागला आहे, पाऊस आला म्हणून तो निघाला तिकडे. आता हा घरात नाही चालला, तुम्ही बघू शकता, हा माती खेळायला चालला आहे. ते बघा तिकडं आमचं ते काम सुरू आहे इकडं, पण ज्यांना काम दिलं तो माणूस काही येत नाही आहे लवकर. आलो आलो म्हणतोय, पण बरेच दिवस झालं तो काही आलाच नाही. आणि ते बघा तिथं थोडीशी डस्ट आहे, क्षितिज त्याच्यामध्ये जाऊन रोज खेळतो, तो तिकडे खेळतो आणि आमच्याकडं काम असतो. हे बघा कालच आता हा 2-3 दिवसाचा ब्लॉग एकत्र शूट केला आहे मी. हे बघा इकडं पूर्ण वांग्याची झाडं आहोंनी उपटून टाकलीत आणि इथे 2च ठेवलीत, कारण मी सांगितली होती, पण म्हटलं ते पण उपटून घेऊया. आणि आज पाहते तर काय खूप साऱ्या मिरच्यांची रोपं मला भेटली, त्याच्यामुळे आता ही 2 ठेवलीत वांग्याची झाडे, ते सुद्धा मी काढून घेणार आहोत. आणि जे घरामध्ये खराब झालेले कांदे होते, म्हणजे ज्याला अशी पात फुटली, तर तेच कांदे इथे मी लावणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवत जा. आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे बघा हा इथे आहे अळसुंद्याचा वेल, चवळीचा नाही आहे वाटतं, हा मलाच नक्की माहीत नाही कशाचा आहे, शेंगा आल्यावर सांगेल. मागच्या वेळी एकदा उपवासाच्या वेळी माझ्याकडं क्षितिजचा उपवास मोडला होता. आय थिंक अंगारकी चतुर्थी होती आणि आम्ही दोघांनी पण म्हणजे सगळ्यांनीच घरी पकडली, त्याच्यामुळे मग क्षितिजसाठी स्पेशल वेगळं काय डिश बनवणार म्हणून त्याला पण उपवास केला होता त्या पण. आणि तेव्हा ह्याच शेंगा त्याने खाल्लेल्या, तुम्हाला दाखवलं होतं मी. तर हा बघा आमचा चिक्कूला कळ्या तर खूप साऱ्या येत आहेत, पण याला चिक्कूच येत नाही आहेत, काय झालं ते माहीत नाही आहे. तुम्ही हे झाड पाहिलंच होतं की क्षितिजने लावलं आहे, कारण हा आता मी 2-3 दिवसाचा ब्लॉग शूट केलेला, तो पूर्ण एकत्रित करून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला आंबाडीची भाजी दाखवणार आहे. हे बघा खूप सारं गवत झालं आहे आणि आता पाऊस येते, थोडीशी रिमझिम, ऊन पण पडत नाही आहे, त्याच्यामुळे ते फवारायचं वगैरे सगळंच राहिलं आहे. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आंबाडीच्या भाजीचे फायदे. तर हे बघा ना, तेव्हा खूप छोटीशी झाडं होती आणि पावसामुळे ही आंबाडीची झाडं एवढी झाली. ही भाजी कोणाकोणाला आवडते ते देखील मला सांगा. आणि हे बघा मी सांगितलं होतं ना की वांगे सगळी किडायला लागली, तरी तुम्ही बघू शकता छोटे छोटे वांगे येत आहेत आणि हे जागेवर जशी किडत आहेत, त्याच्यामुळे मग हे आम्ही वांग्याचं झाडं चुकून घेतली आहेत. आणि हे बघा इकडं हे मी नर्सरीमधून तुम्हाला दाखवलं होतं की मी छोटंसं जास्वंदीचं झाड आणलं आहे एक. बघा ना आता ह्याला पाणी पण भरपूर दिलं नाही, पण ह्याची पानं अशी पिवळी पडायला लागली आहेत का ते माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आता मागच्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की मी भगव्या कलरची जास्वंद का घेतली आहे, कारण मला बाकीच्या कटिंग्स कोणाच्याही घरी मिळू शकतात, मग आपण विनाकारण कशाला पैसे घालवायचे.
म्हटलं ऑरेंज कलरची कोणाकडे नाही आहे जास्वंद, तर आपण तीच घेऊया म्हणून तीच घेतली होती. आणि आता इकडची सगळी मला स्वच्छता करायची आहे, कारण इथे मिरच्या लावायच्या आहेत. तुम्ही तर पाहिलं थोडीशी शेपू पण आली आहे आणि बाकीची झाडं पण लावायची आहेत. तर हे बघा इकडं भरपूर सारी छोटी छोटी प्लांट्स आले आहेत, तुम्हाला दाखवते मी. जे रोडच्या कडेला असतात त्याचं सरपण आम्ही आणलं होतं, म्हणजे रोडचे जे झाडांची फुलांची कटिंग चालू होती जे रोडला आहेत आमच्या इथे, तर त्याचं सरपण आम्ही घरासमोर आणून टाकलेलं आणि त्याच्या भरपूर साऱ्या बिया पडल्या होत्या. त्याचीच ही छोटी छोटी झाडं उगवली आहेत. ह्याला पण पिवळ्या कलरची खूप छान फुलं येतात, पण एवढ्या झाडांचं काय करणार. मग आता हे सगळंच खुरपून घेणार आहे. आणि हे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेन म्हणजे हे असे पैसे आम्ही लहानपणी खूप गोळा करायचो, कारण आम्हाला असं वाटत म्हणजे असं सांगायचं की मोठे मुलं की हे पैसे पुरून ठेवल्यावर आपल्याला खरं खरं पैसा बनतो. मग आम्ही खड्डा करायचो आणि हे असे पैसे लहानपणी पुरून ठेवायचो. बघा हे पैसे फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतात. कोणी कोणी असं केले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर खूप करायचो, पुरून ठेवायचो आणि 2-3 दिवसांनी उकरून पाहायचो खरंच 1 रुपया तयार झाला का. तसं आम्हाला लहानपणी वाटायचं, पण तसं काही नसते. हे बघा इकडे चिमण्या बघा ना, शूट करायला लागलं की त्या मुद्दामून उडून जातात. त्यांना अजिबात व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. रोज आणि नेहमी असंच होतं माझ्यासोबत, शूट घ्यायला आली की एकही चिमणी माझ्यासमोर थांबत नाही, लगेच उडून जाते. त्यांना काय वाटतं काय माहिती तेच कळत नाही. आणि हे क्षितीचं तिकडे एकट्यातच खेळायचं सुरू आहे, तो पण बिलकुल काय ऐकायला तयार नाही आहे. नको म्हटलं तरी तिकडे खेळते. हां तिकडूनच मला म्हणते मम्मा गुड जॉब, त्याला मनासारखं खेळायला भेटते ना म्हणून. आता हे झाडाला चिकूच्या जवळपास 3 वर्ष झाली. तुम्हीच मला कमेंट करून सांगा याला चिकू काय येत नसतील. हे रोप तर आम्ही चिकूचे विकत आणून लावलेले आहे. हे बघू शकता खूप साऱ्या कळ्या आल्या त्याला, पण चिकू काही येत नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं जर आम्ही हे इथून झाड तोडलं, झाड जर इथून कट केलं आणि हे जर वरती वाढवून दिलं तर याला लवकर फळं येतील का ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे चिकू येतील का ते. आणि हे बघा इकडे पण खूप सुंदर असं तुळशीचं झाड आहे. आषाढी एकादशीमुळे तुळशी वृंदावनमधलं झाड काढून घेतलं नव्हतं, तिथेच हे झाड लावायचे मला. आता एक जोराचा पाऊस येऊन गेला की मग ते लावेल मी. आणि इकडे बिलकुल गवत नव्हतं. आता हे बघा पाऊस एवढा रिमझिम येते, रोज थोडं थोडं येते, त्याच्यामुळे एवढं सारं गवत झालं. आणि इकडे सुद्धा मला भाजीपाला लावायचा आहे, मिरच्या वगैरे, पण अगोदर ही सगळी स्वच्छता करावी लागणार आहे आणि नंतरच आम्ही सगळे तिकडची मिरच्यांची रोपं आणून लावणार आहे. हे बघा गवत काढता काढता मला हे काय सापडलं. आमच्याकडं तर याला उन्नी म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या बघा मगाशी सांगितलं एक मी काँग्रेस म्हणते, पण आमच्या इकडे धनोरा म्हणतात, तिकडे काँग्रेस म्हणतात, इकडे धनोरा म्हणतात. आणि ही आहे उन्नी. हे बघा कशी वळवळ करते. आणि ते मी क्षितीच्या अंगावर टाकणार. ह्याला बघू क्षितीच घाबरतोय का, पडली ती खाली. पण क्षितीच काय घाबरला नाही तिला, उलट मला सांगते मम्मा पडली खाली. हीच उन्नी लहानपणी उखंड्यामध्ये, म्हणजे शेण जे आपण गुरांचं फेकतो उकिरड्यावरती, त्याच्यामध्ये खूप साऱ्या निघायच्या खतामध्ये, शेणखतामध्ये. आणि आम्ही त्याच्या मागे बैलगाडीत बसून जायला हट्ट केला की ते असंच ह्या उन्ह्या खिशामध्ये भरून ठेवायचे आणि आमच्या अंगावर फेकायचे. तीच मला आता आठवण आली, म्हणून मी म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीशी पण शेअर करूया आपण, नेमकं त्या आळीला म्हणतात तरी काय. आता हो गेलेत बाजार आणायला, ते आले की त्यांना गोड बोलून ही राहिलेली 2 झाडं पण मी त्यांच्याकडून काढून घेणार आहे, कारण इथे आम्ही भरपूर साऱ्या आता मिरच्या लावणार आहेत. आणि भेंडीचे बिया मी ते सुद्धा आणल्या होत्या, ते देखील लावणार आहे. गवारीच्या पण बिया मी तिकडून त्यांना घेऊन आले, तर ते सगळंच लावायचे मला. त्यासाठी अगोदर इथली सगळी स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. इकडं बघा थोडंसं गवत मी काढलं आहे, पण मिरच्याची रोप तुम्हाला दाखवलं. क्षितिज मुद्दामून नको म्हणलं तरी त्याच्यावरती येऊन उभा राहतो आहे. म्हणून आज आहे शुक्रवार आणि आमचा आठवडे बाजार हा शुक्रवारचा असतो. तर हे बघा एकदम फ्रेश ताजी वांगी होती. असं वाटत होतं की लगेच आता मस्त भरीत करावं आणि खाऊन घ्यावं. यांनी माळवं आणलं होतं. इकडे म्हटलं कोथिंबीर निवडत छान मस्त भेळीचा आनंद घेऊया. बघू शकता ही भेळ बनवली आहे मी, मटकी भेळ आहे, सगळ्यांसाठीच बनवली होती, मस्त कांदा टोमॅटो चिरून. तर असा होता आजचा दिवस माझा.
आजचा नाही म्हणता येणार, कारण 2-3 दिवसांचं हे शूट करून एक मी छान मस्त ब्लॉग बनवला आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.